हाय गाईज, हा ना 2 दिवस आधीचा व्हिडिओ. काय माहिती यूट्यूबवरती व्हिडिओच अपलोड होत नाही म्हणून मी ना व्हिडिओज पोस्ट करत नव्हते. निघालेले रित्वीला घेऊन हॉस्पिटलला जायला. तिला ना सर्दी झाली होती 4-5 दिवसापासून. पण ही बघा ना कशी नखरे करते. तिला ना मोबाईल हवा होता. मग तिची तयारी केली आणि माझीही तयारी केली. तयारी झाली आणि मग आम्ही निघालो जायला. त्याच्यानंतर ट्रेनमध्ये पण हिची अशी मस्ती चालू होती. एका जागी ना कुठेच गप्प बसत नाही. त्यानंतर आम्ही थांबलो होतो, वाट बघत होतो आमच्या नंबरची. मग फायनली आमचा नंबर आला आणि मग गेलो आतमध्ये. मग डॉक्टरने सांगितलं आणि मेडिसिन्स वगैरे घेतलं आणि आलो घरी. मग घरी येताना बघा मॅडमसाठी मी काय घेतलं होतं, ट्रेनमध्ये गप्प बसावे म्हणून मुरमुरे. कारण की मी माझ्यासाठी भेल घेतलेली, मला माहीत होती मला खाऊन देणार नाही. मग तिच्यासाठी असं होतं. इव्हनिंगला मस्तपैकी बाहेर गेलो, थोडंसं बड्डेचं सामान घ्यायचं होतं तिचं. मग घरी आलो आणि मी एक ना यूट्यूबवरती चटणी बघितली होती, ती बनवायची ट्राय केली. पण खरंच खूप मस्त झाली होती. मग खाल्ली वगैरे आणि गेलो बाहेर राऊंड मारायला. ते हे दोघं मला काय काय स्टोरी सांगत होते. त्याच्या गर्लफ्रेंडचा बड्डे होता, त्याची तयारी करत होता तो. मग त्याच्यानंतर राऊंड मारून घरी आलो आणि मग रित्वीचं जेवण होतं. तर बघा जेवण कमी आणि पाणीच प्यायचं जास्त असतं. ही बॉटलमध्ये जेव्हापासून तिला पाणी प्यायला यायला लागलं ना, तिचे असेच नखरे चालू असतात. मग ह्या लोकांचं काय नखरे चालू असतात. डोकं दुखतं डोकं. हा बघा हा पोरगा आणि हा पोरगा ढोल वाजवत होता. मग मी मला बोलायला त्यांनी द्या म्हणून याला बोलवलं, त्याला ओरडायला, तर हा पण तेच करायला लागला. असा पागल आहे माझा नवरा गाईस. आणि ही नाचतीये त्यांच्या पुढ्यामध्ये.